भारताच्या दौऱ्यावर आलेले स्पेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोस मॅन्युएल अल्बारेस ब्युनो यांची परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा झाली. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांचे परस्परांसोबतचे संबंध अधिक बळकट झाले असून सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशाबरोबरचे संबंध आणखी जास्त बळकट करण्याची गरज स्पेनला वाटत आहे, असं ब्युनो यांनी सांगितलं. या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था वेगानं विकास करणारे असून त्यांचे उद्योग परस्परांना फायदेशीर आहेत, असं ते म्हणाले. स्पॅनिश आणि भारतीय कंपन्यांच्या उपस्थितीत भारतामध्ये जास्तीत जास्त स्पॅनिश कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती त्यांनी दिली. स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सँचेज लवकरच भारताला भेट देतील, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्पेनला भेट देतील, अशी आशा व्यक्त केली. या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या सामायिक दृष्टिकोनाचं दर्शन घडलं. आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांची सनद आणि बहुपक्षवाद यांचा आदर करणाऱ्या भारतासारख्या देशाबरोबर स्पेनची भागीदारी अतिशय महत्त्वाची आहे, असं त्यांनी सांगितलं. 2026 हे वर्ष भारत आणि स्पेन यांच्यातल्या राजनैतिक भागीदारीच्या स्थापनेच्या 70व्या वर्धापन दिनाचं वर्ष म्हणून साजरं करण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी यावेळी दिली. त्याबरोबरच संस्कृती, पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचं वर्ष म्हणून देखील हे वर्ष साजरं केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भविष्यवेधी सहकार्य यांच्या एकत्रीकरणाबाबतची बांधिलकी यातून दिसून येत आहे, असं जयशंकर म्हणाले. निवडणूक आयोगाच्या वतीनं नवी दिल्ली